मुंबईतल्या लोकसभेच्या 6 जागांसाठी भाजपनं कंबर कसली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यात भाजपची रणनीती ठरली आहे। तर फडणवीसांनी या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर कोणासोबत हे कळेल अशा शब्दात ठाकरेंना आव्हान दिलंय। पाहूयात। त्यांच्या पोस्टरवर उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साइज आणि मोदीजींचा फोटो लाईफ साइज। आता त्यांना खरं लक्षात येणार आहे की मुंबईमध्ये लोक कोणाच्या पाठीशी आहेत। आप बताइए, उद्धव के राज में भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ? 2024 का नतीजा निकालो। भाजपनं आपला मोर्चा आता मुंबईकडे वळवला। मुंबईतल्या लोकसभेच्या 6ही जागा जिंकण्यासाठी भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत फडणवीसांनी कार्यकर्ता मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। आतापर्यंत मोदींचा फोटो लावून जिंकले, आता मुंबईकर कोणासोबत हे लोकसभेत कळेल असा इशारा फडणवीसांनी दिलाय। आमचे जे जुने मित्र होते, जे मोदीजींचा एवढा मोठा फोटो लावायचे, निवडणुका आल्या की त्यांच्या पोस्टरवर उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साइज आणि मोदीजींचा फोटो लाईफ साइज आणि त्या ठिकाणी मतं मागायचे। आता त्यांना खरं लक्षात येणार आहे की मुंबईमध्ये लोक कोणाच्या पाठीशी आहेत। माझा सवाल आहे उद्धवजींना, माझा सवाल आहे शिवसेनेला, अरे 25 वर्षात तुम्ही केलेलं एक मुंबईकरांकरता महत्वाचं काम दाखवा, एक काम दाखवा, ते दाखवू शकत नाही। कोण? मोदींची 10 वर्ष निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल। इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय, इंडिया फाईल। त्या इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते। मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी नड्डांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। या बैठकीत जागा वाटप आणि लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरल्याचं कळतंय। मुंबई लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत। मुंबईत 6 मोठे कार्यक्रम भाजपनं आखले, त्यावरून मुंबईकडे भाजपनं खास लक्ष दिल्याचं सहज लक्षात येतं। 20 फेब्रुवारीला मुंबईकरांसाठी केलेल्या घोषणांची वचनपूर्ती केल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रम पार पडला। 21 फेब्रुवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। 22 फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतील लाभार्थ्यांच्या संमेलन मेळावा प्रतीक्षानगरमध्ये पार पडला आणि 3 कार्यक्रम लवकरच पार पडणार आहेत। आता बघा, निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा। आमचा बाप सोडून द्या, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो। तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या? तुम्हाला आता 10 बाप झालेत, अजित पवार गट, मिंदे गट, अमुक गट, हे तुमचे बाप आहे सगळे। तुमचं काय आहे? खरा बाप असता बरं का भाजपला, तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं। त्यांच्यासारखे नीच लोक कोणी नाही, नीच हा याच्याशिवाय दुसरा शब्द नाही यांच्यासाठी। आम्ही त्या शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे काय सांगतात, यांना जर उद्या जर आता हे शरद पवार यांच्या कोण आहेत? बापच आहेत ना। यांना एक बाप आहे का आता सध्याला? राहिला ते राहुल गांधींनी तर आणखीन लग्नही केलं नाही, तोही यांचा बाप आहे। बगर लग्नाचे माणसं सुद्धा यांचे बाप होऊ शकतात, हे आता तुम्हाला दिसून येईल। म्हणून यांची किती बाप आहेत याचा थोडासा लक्षात ठेवावं, ना तर चुकून एखादं तिसऱ्याच्याच घरी जातील बाप। भाजपचं जसं लक्ष मुंबईकडे आहे, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही लोकसभेत ताकद दाखवण्यासाठी तयारी सुरू केली। महाविकास आघाडीत ठाकरेंनी मुंबईतील 6 पैकी 4 जागा घेतल्याचं सूत्रांकडनं समजतंय। ज्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राज्यसभेची नुकतीच टर्म संपलेली अनिल देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। विशेष म्हणजे देसाईंचे स्वीय सहाय्यक दिनेश बोखाटेंवरती ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। उत्तर पश्चिम मुंबईतनं शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र
अमोल कीर्तीकरांना तिकीट पक्क झाल्याचं कळतंय आणि ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादीतून ठाकरे गटात गेलेल्या संजय दिना पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जाते. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. ठाकरेंना 23 जागा तर भाजपनं 25 जागा लढल्या होत्या. पण आता शिंदेच्या बंडानंतर अजित पवारही भाजप सोबत आले. त्यामुळे युतीमध्ये तिसरा भिडू आल्यानं 48 जागांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही हिस्सा असेल. त्यात शिंदेच्या शिवसेनेकडनं खासदार गजानन कीर्तीकरांनी 2019च्या जागांमधून आपापल्या जागेतनं अजित पवारांना जागा सोडण्याचा फॉर्म्युला दिला. भाजपच्या दावणीला आम्ही बांधलेलो नाही असा इशाराही कीर्तीकरांनी दिला. म्हणजेच भाजपनं 25 जागांमधनं तर शिंदेच्या शिवसेनेनं 23 जागांमधून जागा सोडाव्या. मात्र अजित पवार गटाकडून मंत्री भुजबळांनी शिंदे गटा एवढ्याच समान जागा मागितल्या तर आमदार मिटकरींनी 10 जागांचा आकडा सांगितला. 32-12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी. 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती. जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाट्याला 22च्या 22 मिळाले पाहिजे. आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेले आहे, त्याला सुद्धा काही जागा द्यायला लागतील. तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काही उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे. येत्या 2-3 दिवसांमध्ये प्राथमिक चर्चा होईल. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आज आमचं उद्दिष्ट आहे की निवडून येण्याचा कल लक्षामध्ये घेणं हा एक भाग आहे. भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45+ ची घोषणा केली आहे, ज्यात मुंबईतील 6 पैकी 6 जागा जिंकण्याचं ध्येय भाजपचं. अर्थात महायुतीतल्या जागा वाटपावरही लक्ष असेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.